महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या 125 वर्षांच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा संपन्न। जीर्णोद्धारानंतर भक्तीचा नवा उत्साह। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आज उरण तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। उरण बाजारपेठेतील सुमारे 125 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीराम मंदिरात या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। उरण बाजारपेठेतील हे पुरातन मंदिर काळाच्या ओघात जीर्ण झाले होते, मात्र सर्व भाविकांच्या भक्ती श्रद्धेपोटी आणि सर्वांच्या सहकार्याने आवश्यक त्या परवानग्या घेऊन 2022 साली या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला। आज हे मंदिर उरणच्या वैभवात भर घालणारे एक अत्यंत सुंदर आणि देखणे असे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। सन 1999 पासून ट्रस्टी चंद्रकांत ठक्कर हे या मंदिराची धुरा समर्थपणे सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कार्य व उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहेत। प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात पहाटे 6 वाजता काकड आरतीने झाली। सकाळी 11 ते 1 या वेळेत डोंबिवली येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सुधीर बाळ यांचे संगीत कीर्तन रंगले। आपल्या श्रुश्राव्य वाणीतून त्यांनी रामाच्या जीवनातील आदर्श पैलू उलगडून दाखवले। दुपारी ठीक 1 वाजता भक्तिमय वातावरणात राम पाळणा गाऊन प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण मंदिर परिसर जय श्रीराम या घोषाने दुमदुमून गेले होते। केवळ बाजारपेठच नव्हे तर उरण तालुक्यातील पंचक्रोशीतील गावोगावच्या श्रीराम मंदिरात आज रामनवमी निमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ठिकठिकाणी अभिषेक, भजन, पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। याशिवाय रात्री पालखी उत्सव भक्तिभावाने साजरा होणार आहे। संपूर्ण उरण तालुका आज खऱ्या अर्थाने राममय झाला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। हे जवळजवळ 125 वर्षापासून जुने आहे। त्या बांधलेल्या श्रीराम मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांनी देवळासाठी 200 एकर जागा दिलेली आहे देवळाला। आणि आता 2014 साली नगरपालिकेने नोटीस दिलं होतं की मंदिर जीर्ण झालेलं आहे आणि मंदिराचं बांधकाम नाही केलं, रिपेरिंग नाही केलं तर पाडून टाका। त्यामुळे आम्ही तो जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केला। आधी आम्ही नवीन मंदिर बांधण्यासाठी अर्ज दिले, प्लॅन सबमिट केले, पण ते पास झाले नाही। रिपेरिंगचा प्लॅन पण पास झाला नाही। मग शेवटी नवीन प्लॅन आम्ही महेश बालदी आयचे MLA उरणचे त्यांच्या मदतीने नवीन नवीन मंदिरासाठी रिपेरिंगची परमिशन मिळवली आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही बांधायला घेतलं मंदिर। आणि जीर्ण झाल्यामुळे फार आतमध्ये माल सगळा कुजला होता, त्याला वाढवी लागली होती। त्यामुळे आम्हाला हळूहळू बघत गेलो आणि म्हटलं मग नवीन मंदिर बांधण्याकरता पायापासून नवीनच बांधलं मंदिर। संपूर्ण मंदिर आम्ही नवीन बांधलेलं आहे। जवळजवळ 1.5 कोटीच्या वर खर्च आलेला आहे। 2022ला त्याचा जीर्णोद्धार आम्ही केलेला आहे। त्याच्यामध्ये उरणातील सर्व लोक रामभक्त आणि आमचे जे सगळे सोयरे असतील किंवा जे नातलग असतील, मित्रमंडळ सगळ्यांनी मदत केलेली आहे। सगळ्यांच्या मदतीने हे मंदिर 2022 साली पूर्ण झाले आणि त्याचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं। आमचे वडील 22 वर्ष ट्रस्टी होते इथे 1978 पासून 1999 पर्यंत आणि 1999 पासून मी इथे ट्रस्टी आहे। आता नवीन ट्रस्टी घेऊन नवीन घटना बनवायची आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे।